काल होता गुरुवार आणि मला ना घरापुढं सकाळी असं रांगोळी वगैरे काढायला लय आवडतं. आता इथं तुम्ही बघा साऊथमध्ये ना प्रत्येकाचा उंबरा असा पिवळाच दिसणार, कारण त्यांनी पेंटच करून घेतला आहे असा उंबऱ्याला. पण ते स्वस्तिक काढलेत ते मी दिवाळीत आत्ता कुंकवाने स्वस्तिक काढले आहेत. तर इथं मी सगळं उंबऱ्याला लेपन वगैरे करून घेतलं, रांगोळी काढली, तुळशीची पूजा केली आणि उंबऱ्याचीही पूजा केली. सारामृत वाचायचं होतं कारण गुरुवार होता. सारामृत वाचून घेतलं मी. सारामृत मी खूप वेळा वाचलं आहे. वाचताना असं वाटतं पाठच झाला आहे काय. माझं देवपूजा वगैरे सगळं आवरलं. इथं मला इडलीचं भिजत घालायचं होतं. डाळ तांदूळ भिजत घातलं मी, 3 एक असं प्रमाण भिजत घातलं आहे. ड्रॅगन फ्रूट आणलं होतं, मला वाटलं आतून गुलाबी असेल तर पांढरं होतं. मी पहिल्यांदाच खाल्लं, छान लागलं तसं. तर इथं मला हिरव्या मिरचीच्या चकुल्या करायच्या होत्या. लसूण खोबरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून इथं चकुल्या केल्या, एकदम भारी लागतात. मुगाची डाळ अर्धा तास आधी भिजत घालायची आणि ह्याच्यात टाकून घ्यायची, एकदम छान अशी टेस्ट येते, लवकर शिजल्या जातात. नंतर चपातीचे तुकडे करून ह्यात टाकून घ्यायचे, एकदम भारी लागतात. मला ह्याच्याबरोबर ना चपाती खायला लय आवडते म्हणून मी चपाती बनवली होती आणि पापड. आणि ही त्यांना दुपारी माझी सगळी कामं उरकून मी त्याच्यासाठी पॅन्ट शिवायला घेतली होती. घरच्याच कपड्यात एकदम भारी पॅन्ट शिवून होते. आणि इथं मी संध्याकाळी दिवा वगैरे लावला. इडलीचं भिजत घातलंय म्हणजे बारीक केलंच पाहिजे. आणि मिक्सरचा डायरेक्टर बघा. बाय.